चर्चा जेव्हा झाल्या तेव्हा एक निश्चित ठरलं होतं की महाविकास आघाडीच्या घटक पक्षातून एकच उमेदवार आपण द्यावा नगराध्यक्षपदासाठी आणि इतर प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या त्या पक्षाची ताकद असेल त्याप्रमाणे आपण उमेदवार त्या ठिकाणी उभे करावे, पक्षांची आणि त्या चिन्ह घेऊन लढायला आपण मदत करावी आणि एकमेकांना देखील सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका घेतली। त्याप्रमाणे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रयत्न करून सर्व जे इच्छुक उमेदवार जे होते नगराध्यक्षपदासाठी त्याला सगळ्यांना एकत्र केलं, त्यांना समजावून सांगितलं आणि ही भूमिका त्यांच्या लक्षात आणून दिली की या ठिकाणी ताकदीने लढत जर द्यायची असली भाजपच्या उमेदवाराला तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकच उमेदवार आपला ठेवला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे जे इच्छुक उमेदवार होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी सगळ्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात आणि एकमेव आता आपलं महाविकास आघाडीचे उमेदवार ताई या ठिकाणी आहेत। मनीषाताई पवार या आमच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर आता या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आणि आम्ही सर्वांनी त्यांना एक मताने एक दिलाने निवडून आणायचं ठरवलेलं आहे आणि अनेक घटकांचा देखील पाठिंबा त्यांना मिळतो आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। हे याच्यामध्ये आज काही बोलत नाही परंतु तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे काही माहिती तुम्ही देखील काढली पाहिजे, सगळी जाणून माहिती देऊन चालणार नाही। कोण कोण आणखी मदत करणार आहे, कोण पाठिंबा देणार आहे किंवा कोणी आणखी माघारी घेतलेली आहे याची माहिती तुम्ही देखील घेणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे योग्य त्या पद्धतीने या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जनमत तयार करण्यासाठी आम्हाला मदत करणं ही अपेक्षा आमची तुमच्याकडून राहणार। जी व्यक्ती 3 वर्षापूर्वी फक्त 6 महिन्याचं तिचं लाईफ होतं ती जर आज तिला भगवंताने लाईफ दिलं आहे, वाढवलं आहे, मी कॅन्सर पेशंट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, तर जर मला ही संधी मिळाली तर मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। येत्या 6 महिन्यातच रावेरचा विकास काय होतोय हे तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे। दादांनी सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र करण्याचा प्रयत्न करू। योगीराज दादा, सोपान दादा, हरीश शेख यांनी जी सहकार्य केले जाणकार लोकांनी, धनंजय दादा, त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे। आपल्या राज्याचं कारभार माननीय शरदजी पवार ते सुद्धा आजारी असताना एवढ्या याच्याने करू शकतात, मी त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतलेली आहे। उद्धवजी हे सुद्धा स्वतःला कोरोना झाला होता त्या पिरियडमध्येही त्यांनी लोकांना सहकार्य केलं, सगळं राज्य चालवलं। त्याप्रमाणे मी प्रयत्न करेल। दादा मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे की तुम्ही मला ही संधी देत आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय मी तर पुढे काही करू शकणार नाही। तसंच माझे पती माझ्या पाठीशी आहे म्हणून आज मी इथे आहे। जिथे कॅन्सर झालेला माणूस लगेच आशा सोडतो की तो जाईल म्हणून 6 महिन्यातच मी गेल्या 5 वर्षापासून लढत आहे आणि पुढेही रावेरचा विकास करण्यासाठी मी झटत राहील।